महत्त्वाच्या मेगा फायनलमध्ये दाखल झालेला आहे, तर त्यांच्या विरोधात कुठला संघ इन ॲक्शन असेल त्यासाठी ही निर्णायक लढत आता महत्त्वाची। ऑलरेडी प्रत्येक संघ एक एक ट्रॉफीचा मानकरी आहे। ऑलरेडी दोन्ही संघांनी एक एक नामांकन या स्पर्धेमध्ये पटकावले, मात्र मेगा फायनलचं तिकीट कोण काबीज करेल त्यासाठी महत्त्वपूर्ण लढत, ही निर्णायक लढत। शिवप्रेमी शिरगाव ग्रुप डी चे टेबल टॉपर आणि त्यांच्या विरोधात कालचा दिवस ज्या टीमनं गाजवला अर्थातच कमलाकर देशमुख आणि त्याचं युनिट श्री गणेश दहेगाव इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल। महत्त्वाचा सामना सुद्धा सुरू होतोय। छोटे क्रीडा रसिक क्रीडानगरीमध्ये दाखल झालेले त्यांना सुरू आहे रोडवरून आपण अधिकच्या वेगाने धावू नका, सूचना लक्षात घ्या। छोटे क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आपली काळजी आपण स्वतः घ्या, कारण वाहनांची भरधाव ये-जा या महामार्गावरती नेहमीच असते। विनंती आहे आयोजन समितीच्या वतीनं आपण प्रसंगावधान राखणं गरजेचं आहे। सामना सुरू होतोय ऑफिशियल मंदार राणे सरांचा। लेट्स प्ले सिग्नल 4:17 बरोबर 4:18 ला पहिला बॉल पडेल। टाइम काउंटडाऊन केलं जाईल। पहिली 2 षटकं ही कुठल्याही परिस्थितीत 10 मिनिटाच्या आत टाकून कंप्लीट करावी लागतील शिवप्रेमी शिरगावला। बॉलिंगसाठी पाहिलं तर दर्शन शिंदे साकरेनला कमलाकर देशमुख। ऑल इज सेट। पहिला बॉल बॅटची कडा आणि थर्ड मॅनला कॅच ड्रॉप। स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न सुरू होता, हवा तसं टायमिंग बिल्डिंग करू शकले नाही। धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 1 आणि या सिंगल धावेनं उपांत्य फेरीच्या सेमीफायनलच्या महत्त्वपूर्ण लढतीत सध्या डाव सुरू झालाय। तो फलंदाजी करत असताना श्री गणेश दहेगाव क्रिकेट संघाचा सलामीवीर आपण बघत आहोत कल्पेश देशमुख आणि त्यांच्या सोबतीला कमलाकर देशमुख। पहिल्या बॉलवरती कमलाकर देशमुखला दिलं गेलेलं हे जीवदान। थर्डमॅनला फिल्डर उपस्थित होते, झेल पकडू शकले नाही। पाहिजे कशा पद्धतीनं उपद्रव आता या मॅचमध्ये केला जाईल कमलाकर देशमुखच्या बॅटमधून। ऑन साइडला आडव्या बॅटनं प्रहार, कल्पेश देशमुख थांबायचं नाव घेत नाहीये। कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट, कप्तानच्या लसीना ताण, बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क, यूज इट, सिक्सर। सात धावा दर्शन शिंदेच्या अगेन्स्ट आक्रमण करण्यात आलेलं आहे। आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न, टॉपेज बॉल मागे फानलेगला। बॅकअपसाठी गणेश अप्पा चोरगे उपस्थित आहे। डायरेक्ट हिट कुड बी डेंजरस, तो प्रयत्नही फसलेल्या नॉस्टाकर एंडला दर्शन शिंदेचा। तिन्ही यष्ट्या अगदी समोर होत्या तरी देखील त्याला यष्ट्यांचा अचूक वेध घेता आला नाही। एक सिंगल धावा संख्या 8। नुकताच ज्यांचा क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालाय मुकुंदजी कराळे साहेब ग्रामपंचायत सदस्य खोपोली, त्यांचंही या क्रीडानगरीमध्ये आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। दादांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती। आडव्या बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न, फ्लाइट जास्त दिली होती, लाईन खराब आहे। मंदार राणे सर सिग्नल, इट इज वाईड। एक अतिरिक्त धाव सध्या धावफलकावरती ऍड केली जाईल। ती जी लाईन आहे ती ऑफिशियलच्या मालकीची, त्यावरती कुठलाही फलंदाज कुठलाही गोलंदाज अतिक्रमण करू शकत नाही, हेच सांगतात मंदार राणे सर। वाईड बॉल, एक एक्स्ट्रा धाव, टीमची टोटल 9 ऑन बोर्ड। बॅकफुटवर आले, फोर्स केला समोर, फिल्डर उपस्थित आहेत सचिन चोरगे सर। एक सिंगल, थोडे फंबल झाले, सेकंडचा कॉल कल्पेशने दिलाय। दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू होता मात्र लास्ट मोमेंटला नकार कमलाकर देशमुख कडून करण्यात आलेला आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभुर्डे विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू आता वाढू लागली आहे। आयोजन समितीच्या वतीनं एक स्तुत्य उपक्रम। नुकताच व्यासपीठावरती मारुती अप्पा धस त्याचबरोबर वाळकुणांना मार्के यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे। दोन्ही अतिथींना विनंती आहे, वाळकुणांना दिघे येस सिटीज या आपण व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक स्वागत। वेगवान ऑफ ड्राइव्ह, फिल्डर उपस्थित, रिया चेक, थ्रो थोडा वाईड आला, एकच धाव असेल, बॉल डायबर्ट झालेला आहे, तेच सांगतायत मंदार राणे सर। सिंगल धाव, सिंगल धावेच्या साह्याने धावसंख्या सध्या गतिमान झालेली आपण बघत आहोत। 11 रन ऑन बोर्ड, 11 धावा धावफलकावर। महत्त्वपूर्ण
3 षटकांच्या लढतीत स्वप्नवत सुरुवात या सामन्यात सध्या झाली आहे. फलंदाजी करत असताना श्री गणेश दहिगाव क्रिकेट संघाची धावसंख्या 11. 3 बॉलमध्ये 8चं योगदान कल्पेश देशमुख, 2 चेंडू 2चं योगदान कमलाकर देशमुख, 1 झेल देखील त्याचा सुटला आहे. आणि सध्या सेमीफायनलमध्ये आता तरी चांगल्या स्थितीत या सामन्यात बॅटिंग करत असताना श्री गणेश दहिगाव. बॅकफुटवर आले हापा फुल, फिल्डर टीम मध्ये उपस्थित आहेत. एक सिंगल, सेकंडचा कॉल सुरू होता मात्र नकार देण्यात आलेला आहे. थ्रो थोडा वाईट झाला. आता दुसरी धाव बनेल एसटीज. संधी बनली आणि ती संधी सोडेल त्या संघाचं नाव श्री गणेश दहिगाव कसलं. मिळतात त्या धावा 2. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विथ अ डबल. पहिल्या षटकाचा खेळ झाला कंप्लीट. पहिल्या षटकाच्या अंती धावा 13 आपल्याला पाहायला मिळतात. श्री गणेश दहिगाव आणि त्यांच्या विरोधात शिवप्रेमी शिरगाव. हा सेमीफायनलचा दुसरा सामना सध्या रंगत असताना क्रीडा नगरीमध्ये हळूहळू प्रेक्षकांची उपस्थिती वाढली आहे. ऑनलाईन व्ह्यूवरची देखील संख्या ज्यामध्ये झाली आहे वाढ. उपस्थित सर्वांचं आमच्या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरस स्वागत. व्हेरी वेलकम ऑल ऑफ यू. फिल्डिंग लगेचच सेट करा श्री गणेश दहिगाव. बॅटिंग आपण करतायत. बॅट्समन बॅटिंग एंडला पोचा. अधिकचा वेळ दोन्हीही टीम घेऊ नका ही सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. बरोबर 4:18 पहिला बॉल पडलाय. 5 मिनिटात पहिलं षटक टाकलेलं आहे. हे षटक देखील किंबहुना आपल्याला 5 मिनिटाच्या आत टाकून कंप्लीट करावं लागेल. हळूहळू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूड येथील विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढली आहे. त्यांच्यासाठी आयोजन समितीच्या वतीनं एक स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. बस्कर त्याचबरोबर चप्पल आणि दप्तर त्यांना आपण देऊ करणार आहोत. उपस्थित लाडक्या अतिथींच्या शुभ असते. तुषार चोरगे सेकंड ओव्हर. पहिला बॉल स्ट्रेट बॅटर डाऊन दी ग्राउंड. स्वीट साऊंड. व्हाट अ शॉट. लेफ्टेड ऑन ड्राइव्ह. हुतात्मा स्टँडच्या बाजूनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा का झोका और दे दिया मौका गेंदबाज तुषार चोरगे. सर्व अतिथींचं आमच्या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरस स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. हा ट्रॅकर बॅकफुटवर आले. पोझिशन मध्ये आले. पूल अँड पॉवरफुल बॉल मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. गुल षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. पहिल्या सत्रात टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक निर्णय आम्ही का घेतलाय त्याचं मूर्तिमंत उदाहरण सध्या या सामन्यामध्ये पेश करत असताना बॅटिंग करणारा संघ श्री गणेश दहिगाव. टीमची टोटल 6 धावेच्या सोबतीनं 29 धावा. स्टील 2 to go. धावा 29. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. सेकंड सेमीफायनल सध्या आपल्या समोर रंगत असताना आतापर्यंत तरी पकड या मॅच मध्ये मजबूत बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश दहिगावची. स्टील 2 to go. तुषार चोरगेच्या विरोधात सातत्यानं आक्रमण. डाऊन द लेग स्टिक
ऑनफिल्ड अंपायर मयूर मार्केसर सिग्नल इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव सध्या दाफलकावरती ॲड केली जाईल. हा दबाव आहे, हे दडपण आहे, हा प्रेशर आहे जो सध्या निर्माण झाला आहे गोलंदाज तुषार चोरगेवर. 4 चेंडूत 17 धाब्यांची लयलूट आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. फलंदाजी बहरली आहे. स्ट्रायकर एंडला गिअर चेंज करून टॉप गिअरवरती बॅटिंग सातत्यानं एअर स्ट्राईक कल्पेश देशमुखकडून. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लेंथवरून टेक ऑफ घेत असताना चेंडू आपण बघत आहोत. गुड लेंथवरती जसा चेंडू पडला तसा तो अतिरिक्त उसळला. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. फलंदाज म्हणून तुम्ही टेनिस क्रिकेट जगतामध्ये किती मोठं वलय जरी निर्माण केलं असलं तरी देखील प्रणय अशा पद्धतीनं गुड लेंथवरून जेव्हा चेंडू तुमच्या समोरून अचानक उचलतो तो राईज होतं. अनंत अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतं आणि तोच प्रत्यय या बॉलवरती येताना दिसला. डॉट बॉल, धावसंख्या स्थिर, स्कोर 30, स्टील 1 to go. स्टेप आउट झाले, फोर्स केला समोर, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्ट्रेट इट अँड ग्रेट इट, डान्सिंग डाऊन द ग्राउंड, लॉंगर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा हा ऐसा ट्रेडमार्क ब्रँडेड षटकार अनस्टॉपेबल कल्पेश देशमुखचा शो सध्या सुरू झाला. षटकार ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता, इसलिए आज भी पूजा जाता है इस पुत्र को, क्योंकि इस दुनिया में विश्वास लायक इंसान नहीं मिलता. मात्र सध्या संघनायक सचिन चोरगेनं विश्वास दाखवलाय त्या ठिकाणी वैभव सोकांडेवरती. अंतिम षटकात त्याची कामगिरी कशी असेल हे आता पाहण्याजोगं आहे. स्ट्रायकर एंडला कमलाकर देशमुख. पहिला बॉल फुल लेन ड्राइव्ह केला समोर, कव्हर्स मध्ये फिल्डर उपस्थित झाले. फंबल गणेश आबा चोरगे यांच्याकडून बॉल थोडासा बाजूला जसा निसटला तसा दुसरा धाबेचा प्रयत्न आणि त्यामध्ये दोनही फलंदाज सध्या यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतात. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावेच्या सोबतीनं संघ पुढे सरकलाय. श्री गणेश दहेगाव टीमची टोटल आहे दाफलकावरती 38. कमी गतीने टाकलेला बॉल, लाईन इथे खराब आहे. ऑनफिल्ड अंपायर मंदार राणे सरांचा सिग्नल इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव सध्या दाफलकावरती ॲड केली जाईल. ती जी लाईन आहे ती पंचांच्या मालकीची आहे, त्या लाईनवरती तुम्ही अतिक्रमण करू शकत नाही. तोच निर्णय आता ऑनफिल्ड अंपायर मंदार राणे सरांनी दिला. पंच म्हणजे परमेश्वर आणि मातोश्रीवरचा आदेश तो तुम्हाला मान्य करावाच लागेल. दोनही टीम या सूचनेकडे लक्ष सुद्धा. एक्स्ट्रा एक अतिरिक्त धाव, धावसंख्या अतिरिक्त धाब्याच्या सोबतीनं सध्या पुढे सरकलेले आपण बघत आहोत. 39, 39 धावा. 5 बॉल अजूनही पहिल्या डावाचे बाकी आहेत. एकही विकेट गमावली नाही आहे. बॅटिंग करत असताना श्री गणेश दहेगावनं बॅटिंग युनिट या टीमचं डीप आहे. मात्र वेळेच्या बाबतीत आता सहकार्याची अपेक्षा आहे टीम शिवप्रेमी शिरगावकडून. स्कोर 39, 39. बॉलर तयार वैभव सोकांडे. फुल टॉस हवं तसं टायमिंग करू शकले नाही. बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित आहे सचिन चोरगे मेजर. ॲक्युरेट फेक, बॉल थोडा डायवर्ट झाला. दुसरी धाव हवी होती मात्र नकार कल्पेश देशमुखनं दिलेला आहे. तो चांगला सेट आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 9 बॉलमध्ये एकंदरीत 30 धावेचं योगदान सध्याच्या घडीला आपण पाहिलेलं आहे. स्कोर सिंगल धाब्याच्या सोबतीनं 40, 40 धावा सध्या दाफलकावर. बॉल बाकी आहेत अजूनही 4. 50+ टोटल जर उभारली तर दुसऱ्या डावात संघर्ष करण्यासाठी भाग पाडला जाईल श्री गणेश दहेगावकडून शिवप्रेमी शिरगावला. स्ट्रायकर एंडला कल्पेश.
अक्रॉस द बॅट ऑन साइडला खेळतायत. काव कॉर्नरला गॅप मोठा, एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल, पुरेसा वेळ दोन्ही फलंदाजांकडे. मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्नात आता कमलाकर देशमुखनं आपल्या विकेटचं समर्पण दिलेलं आहे. तो धावचित, तो धावबाद. अखेरीस 41 धाब्याची पार्टनरशिप ब्रेक झाली आहे आणि आली आहे सांघिक सफलता फिल्डिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाकरता. कांतीलालजी कंटे साहेब तालुका प्रमुख शिवसेना, साईनाथजी भोईर साहेब युवा सेना तालुका प्रमुख, श्रीमती देवयानीताई दलवी महिला आघाडी तालुका प्रमुख, त्याचबरोबर कल्पेजी धुमाल उपसंपर्क प्रमुख कल्याण विभाग, चंदूदादा मुरबाडे युवा सेना मुरबाड तालुका समन्वय, त्याचबरोबर दत्तादादा शिंगोळे समाजसेवक, महेशदादा भांगे समाजसेवक, मुकुंदजी कराले समाजसेवक, संपतजी दळवी समाजसेवक, नरेशजी माडसे समाजसेवक, दिलीपजी शेळके माजी सरपंच डोंगरनाबे, रोशनजी पितांबरे, टिलकजी मुरबाडे, मारुती अप्पा दस, त्याचबरोबर वाळकुनाना दिघे या सर्व अतिथींचं आमच्या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. या दरम्यान वाईट बॉल एक्स्ट्रा धाव बहाल करत असताना गोलंदाज वैभव सोकांडे टीमची टोटल अतिरिक्त एका धाब्याच्या सुप्तीनं सध्या पोचले पुढे 42. आतापर्यंत 42 धावा, 3 बॉल अजूनही बाकी आहेत. 10 बॉलमध्ये 31 धाब्याची धुवाधार खेळी, विस्फोटक वादली खेळी साकारत असताना कल्पेश देशमुख स्ट्रायकर एंडला. स्टेप आउट झाले, बॅटची कडा आणि आली आहे विकेट. कमलाकर देशमुख जसा परतला तसा फिनिशिंग टच देण्यामध्ये अपयशी ठरतोय कल्पेश देशमुख. त्यानंही आता साथ सोडली आहे. दुसरा धक्का श्री गणेश इकॉनॉमिकल कामगिरी केली आहे विथ विकेट टेकिंग ॲडव्हान्टेज. त्या ठिकाणी वैभव सोकांडेनं संकटमोचक तारणहाराची भूमिका सध्या तो अदा करत असताना शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाकरता स्कोर 42, स्टील 2 टू गो. बॉल बाकी आहेत अजूनही 2. न्यू बॅटर गोरख देशमुख ऑन स्ट्राइक. फुल टॉस स्ट्रेट डाउन दी ग्राउंड, लो बॉलला फिल्डर, त्याचा चांगला जजमेंट, वेल जज अँड इक्वली टेकल, स्टनिंग अँड स्पेक्टॅक्युलर वन टेकन कॉन्फिडेंटली बाय सचिन चोरगे मेजर. वन मोर बिग विकेट, बिग ब्लो, गोरख देशमुख बॅक टू द पवेलियन. थँक्यू. संपला. 42 धावा बनवल्या 4 गणांच्या मोबदल्यात. श्री गणेश देगावनं 43चं टार्गेट सेट झालेलं आहे. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अतिथींच्या शुभ सन्मान सोहळ्याकडे सध्या आपण वळत आहोत.
शिवसेनेचं खंबीर नेतृत्व, तालुका प्रमुख कांतीलालजी कंटे साहेबांचा शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आकाशदादा बिराडे यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत। तालुका प्रमुख शिवसेना, शिवसेनेचे मुरबाड तालुक्यातील आधारस्तंभ, आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं कांतीलालजी कंटे साहेब आणि त्यांचा शुभ सन्मान आकाशजी बिराडे यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत। वस्त्रालंकार त्याचबरोबर रंगीबेरंगी फुलांनी बहरलेला पुष्पगुच्छ, पुष्प म्हणजे प्रसन्नता, ही प्रसन्नता कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यक्त करूयात। सन्मानित करत आहोत कांतीलालजी कंटे साहेब तालुका प्रमुख शिवसेना यांना आकाशजी बिराडे यांच्या शुभ हस्ते। तदनंतर युवासेना तालुका प्रमुख सायनाथजी भोईर यांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभलेली आहे। जांभुर्डे ग्रामपंचायतीचे युवा उपसरपंच सचिनदादा बिराडे यांच्या शुभ हस्ते सायनाथजी भोईर युवासेना तालुका प्रमुख मुरबाड दादांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत। अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत। सायनाथजी भोईर यांचा शुभ सन्मान सध्या व्यासपीठावरती संपन्न होतोय। यानंतर आपल्या महिला भगिनी तालुका आघाडीच्या प्रमुख दिव्यानीताई दळवी कडून तोपर्यंत सिंगल धाव झाली एक कंप्लीट आणि कॉल आलाय वाईडचा, वाईड +1 एक्स्ट्रा 2 धावा मिळतील शिवप्रेमी शिरगावला आणि 43 धावेचं टार्गेट चेस करत असताना सांघिक दाफलकाचा सध्या झालेला आहे शुभारंभ। तदनंतर मुकुंदजी करले ग्रामपंचायत सदस्य खोपिवली तथा समाजसेवक दादांचाही शुभ सन्मान लक्ष्मणजी मार्के यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत।
मुकुंदजी कराले ग्रामपंचायत सदस्य खोपिवली तथा समाजसेवक दादांचा शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. स्ट्रायकर एंडला सलामीवीर सतीश चोकांडे. पहिल्या बॉलवरती वाईड +1 एक्स्ट्रा 2 धावा आल्या. समोर फोर्स केला, मिडॉनला फिल्डर उपस्थित, थोडे फंबल झाले. कमलाकर देशमुख डबल माइंडेड झाले. झेल पकडायचा की बॉल थांबवायचा, खरं तर दुविधा मनस्थिती निर्माण होती. सरतेशेवटी बॉल थांबवण्याला त्यांनी पसंती दिली. डॉट बॉल, धावासंख्या स्थिर 2 धावा. तदनंतर संपतजी दळवी समाजसेवक आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करत आहोत. भालचंद्रजी बिराडे यांच्या शुभ हस्ते. एक्झॅक्टली घडलं काय, धाव हवी होती, होकार नकार होकार नकार. सरतेशेवटी माघार नॉस्ट्राकरेनला सचिन चोरगे मेजर यांनी घेतलेली आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावासंख्या स्थिर, धावा 2. तदनंतर संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष नरेशजी माडसे यांचा शुभ सन्मान यानंतर आपण संपन्न करत आहोत. चंद्रकांतदादा बिराडे यांच्या शुभ हस्ते. संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष नरेशजी माडसे यांचा शुभ सन्मान सध्या व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. 2 धावा दाफलकावर. वाईडनं सुरुवात झाली होती, मात्र तदनंतर कमबॅक. बॉल थोडा खाली राहिला, मागे थर्डमॅनला बॅकअप आलेलं आहे. सबमरीन डिलिव्हरी जो बाउन्स अपेक्षित होता सतीश चोकांडेला, तो बाउन्स या बॉलवरती मिळाला नाही. सलगचा 3रा बॉल डॉट आणि सध्या चांगला दबाव या मॅचमध्ये बनवलाय गोलंदाज कल्पेश देशमुखनं. दरम्यानच्या कालावधीत डोंगरनावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिलीपजी शेळके यांचाही शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. उल्हाजी पोसाटे यांच्या शुभ हस्ते. चला, अधिकचा वेळ खर्च करू नका, कारण यानंतर मेगा फायनल देखील आपल्याला कव्हर करायचे आणि तो सामना जितका जास्त षटकांचा होईल तितका जास्त षटकांचा आपण कव्हर करणार आहोत. तदनंतर जिल्हा परिषद केंद्रशाला जांभोटे प्राध्यापक कांतारामजी सूर्यराव सर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. दिनेश काळन शाखा प्रमुख जांभरोडे यांच्या शुभ हस्ते. जिल्हा परिषद केंद्रशाला जांभोटे प्राध्यापक कांतारामजी सूर्यराव सर यांचा शुभ सन्मान सध्या दिनेश कालन शाखा प्रमुख जांभरोडे यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. तदनंतर रोशनजी पितांबरे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान रोहन मार्के यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. रोशनजी पितांबरे यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्यांचा शुभ सन्मान रोहन मार्के यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. धावा 3, 4 बॉल टाकून झालेले आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी. तदनंतर टिलकजी मुरबाडे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करत आहोत. लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील. मात्र गोलंदाज डेंजर झोनमध्ये आला. पंचांना फ्रंट व्ह्यू दिसला नाही, त्यासाठी मंदार राणे सर ती सूचना गोलंदाज कल्पेश देशमुखला देत आहेत. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या डावात बॅटिंगमध्ये भरदार कामगिरी आणि तदनंतर गोलंदाजीमध्ये देखील तोच कॉन्फिडन्स सध्या कल्पेश देशमुखकडून. आणखीन एक डॉट बॉल. समीकरण 13 बॉल, आवश्यकता 40 धाब्याची. सामना देखील महत्त्वाचा आहे. तदनंतर मारुती अप्पा दस पोलीस पाटील जांभरोडे यांचाही शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. फुल लेंथ ऑन साइडला दिशा दिली. डीपमध्ये फिल्डर फार दूर आहेत. आरामशीररित्या ही सिंगल धाव सचिन चोरगे सरांनी कंप्लीट केलेली आहे. फक्त 1 धाव. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक संपलं. टीमची धावसंख्या 4. 12 चेंडू. आता सेमीफायनलमध्ये विजयासाठी 39 धाव्याची आवश्यकता. तदनंतर वालकुदादा दिघे यांचा शुभ सन्मान आपण या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं संपन्न करत आहोत. चंद्रकांतदादा बिराडे यांच्या शुभ हस्ते.
वालकुरांना दिघे यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. फिल्डिंग लगेचच सेट करा श्री गणेश दहेगाव. अधिकचा वेळ घेऊ नका. बरोबर 4 वाजून 41 मिनिटांनी सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला. पहिल्या षटकात अवघ्या 4 धावा. इकॉनॉमिकल कामगिरी, किफायती, कमी खर्चूक, कंजूस गोलंदाजी सध्या आपण बघत आहोत ती पहिल्या षटकात गोलंदाज कल्पेश देशमुखची. धावा 4, 12 चेंडू, 39 धाब्याची आवश्यकता. गिअर शिफ्ट करून टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. तदनंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष आपल्या महिला समिती सविताताई कटारे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अश्विनीताई बिराड यांच्या शुभ हस्ते सविताताई कटारे यांचा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. सविताताई कटारे उपाध्यक्ष शालेय समिती जांभुडे ताईंचा शुभ सन्मान अश्विनीताई बिराड यांच्या शुभ हस्ते आपण सध्या संपन्न करत आहोत. तदनंतर बबनदादा धस आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ज्येष्ठ ग्रामस्थ जांभुडे तथा समाजसेवक दादांचा शुभ सन्मान भावेजी कोठावले यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. अधिकचा वेळ घेऊ नका. श्री गणेश दहेगाव इमिडिएटली फिल्डिंग सेट करा. धावा 4 आहेत. 12 चेंडू, 39 धाव्याची आवश्यकता. तदनंतर बंधुदादा धस यांचा शुभ सन्मान भावेश खुणे यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. पहिला बॉल वाईड आला. एक अतिरिक्त धाव दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. बॉलिंग मार्कवरती बॉलर सेट झालाय हर्षद, ज्यानं पहिला बॉल टाकलाय वाईड. एक अतिरिक्त धाव. स्कोर सध्या 5, 12 बॉल, आवश्यकता 38 धावेची. बॅकफुटवर आले. ऑन साईडला हुक करते. आज स्कोरलेगला फिल्डर उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. डीप बॅकवर्ड स्कोरलेगला चांगली फिल्डिंग, चांगली फेक. विकेट किपर एंडला एक सिंगल धाव. धावा संख्या 6, 11 चेंडू, 37 ची आवश्यकता. तदनंतर बुधाजी दादा खुणे यांचा शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. भावेश कोठावले यांच्या शुभ हस्ते. धावा 6, 11 चेंडू, आवश्यकता मॅचमध्ये 37 धावेची. पहिला वाईड, तदनंतर एक सिंगल धाव. अधिकचा वेळ घेतात श्री गणेश दहेगाव. सामना लगेचच स्टार्ट करा, वेळ घेऊ नका. हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले. पूलचा हा पॉवरफुल फटका. मिस्टर 360 ऑफ शिरगाव. स्मॉल पॉकेट ऑफ अ डायनामिट. सतीश सोकांडेचा तडाखा. षटकार. यानंतर विधानसभा संकल्प प्रमुख कल्पेशजी धुमाल यांचा शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करत आहोत. विधानसभा संपर्क प्रमुख मुरबाड शहर कल्पेशजी धुमाल यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. प्रथम दर्शनी थोड्या मिस्टेक झाल्या होत्या, त्यांचा पदभारा निमित्त मात्र त्यांचा पुनश्च एकदा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करत आहोत. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक ससने सरसे स्वागत. व्हेरी वेलकम ऑल ऑफ यू. AB रॉयल्स आयोजित वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक पर्व 3. सर्वांचं स्वागत. जेलची संधी ती गमावली आहे. कॅच ड्रॉप, सेकंडचा कॉल आहे आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सध्या यशस्वी होताना आपल्याला पाहायला दिसेल. 2 धावा, 2 धाब्याच्या साडना धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली आहे ती 14 धावा. 9 चेंडू आणि 9 चेंडूत विजयासाठी 29, आवश्यकता त्या ठिकाणी 29 धावेची. तदनंतर ज्येष्ठ ग्रामस्थ पांडुरंगजी धस यांचा शुभ सन्मान या मंचावरती आपण संपन्न करत आहोत. भावेश कोठावले यांच्या शुभ हस्ते. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत. मॅच स्टार्ट करा. अधिकचा डिले करू नका. नऊ चेंडू 29 धावा. तदनंतर संधी जेलची बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पकडलाय गेल आणि संपलाय फलंदाज सतीश सोकांडेचा खेळ. पहिला धक्का शिवप्रेमी शिरगावला. तदनंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रमुख पांडुरंगजी पोसाटे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करत आहोत. बाळूदादा पोसाटे
यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. चंद्रकांतजी बिराडे यांच्या शुभ हस्ते. न्यू बॅटर दर्शन शिंदे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सतीश सोकांडे एसटीच माफ करा माघारी परतलेले आहेत. बॅटिंगसाठी पाहिलं तर दर्शन शिंदे सध्या दाखल झालेले आहेत. धावा दाफलकावरती 14, 8 चेंडू 29 धावा हे समीकरण. हे 2 बॉल आता इम्पॉर्टंट आहेत. हे 2 बॉल निर्णायक आहेत. शफल झाले, पूल करण्याचा प्रयत्न, पूल अँड पॉवरफुल एलिमिनेशन विथ द डिस्टन्स. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल होतोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चुमंतर. येतोय तो षटकार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डांबुर्डे या शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांना आयोजन समितीच्या वतीनं दप्तर त्याचबरोबर चप्पल आणि बस्तर अर्थातच बसण्यासाठी चटई आपण देणार आहोत. विद्यार्थ्यांना सूचना आहे आपण लाईनअपमध्ये उभं राहायचं आहे. उपस्थित आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभ हस्ते या शालेय उपयोगी साहित्याचं वाटप वितरण केलं जाणार आहे. लाईन लावा विद्यार्थ्यांनो. प्रार्थनेसाठी जसे तुम्ही एका लाईनमध्ये उभे राहता तशी लाईन लावा. तुमचे प्राध्यापक कांतीलालजी सूर्यराव सर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो. स्कोरबोर्डवर आपण नजर टाकूयात. हॅलो. ऑनलाईन व्ह्यूवरची थोडी दिलगिरी आम्ही व्यक्त करत आहोत कारण ते साहित्य आपल्याला लाभलेले मुकुंदजी कराळे त्याचबरोबर तानाजी दादा बिराडे यांच्या माध्यमातून त्यांचंही विशेषत्व नाही. आयोजन समितीच्या वतीनं आभार आम्ही व्यक्त करत आहोत. जास्त वेळ घेताय लक्ष सुद्धा श्री गणेश दहेगाव, मंदार राणे सर, मयूर मार्के सर. स्पीडअप अपेक्षित आहे. टीम श्री गणेश दहेगाव 7 बॉल 23 धावा. षटकारांना आशा पल्लवित केलेला आहे दर्शन शिंदेनं. 7 बॉल 23. हा बॉल आता निर्णायक आहे. हा बॉल इम्पॉर्टंट. हेलिकॉप्टर समोर बोलस बॅक ड्राईव्ह लॉंग ऑफला फिल्डर पोहोचलेले आहेत. गुड स्टॉप सेकंडचा कॉल आहे आणि तितक्याच वेगानं 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाव्याच्या सुप्तीनं निर्णायक दुसऱ्या षटकाची सांगता. एंड ऑफ सेकंड ओव्हर. धावा दाफलकावरती 22, 6 चेंडू आणि 6 चेंडूत 21 धावेची आवश्यकता. 6 बॉल 21 धावा हे समीकरण. सेमीफायनलचा महत्वपूर्ण सामना. द्वितीय सत्रात 43 धावसंख्येचा पाठलाग श्री गणेश दहेगावच्या विरोधात शिवप्रेमी शिरगाव संघ सध्या करत असताना 6 बॉल 21 धावा. टीम मंडल बंद करा. श्री गणेश दहेगाव. ऑनफिल्ड अंपायर मयूर मार्के सर, मंदार राणे सर. वेळेच्या बाबतीत आपण ही दिरंगाई करू नका. आपण त्या सूचना खेळाडूंपर्यंत पोहोचवा. फक्त पंच म्हणून भूमिका या स्पर्धेमध्ये आपली अपेक्षित नाहीये. बाकी ऑफिशियलचे सर्व अधिकार आपल्याकडे आहेत. याची दक्षता आपणही घ्यावी ही सूचना लक्षात घ्या. रघुदादा तुपे त्याचबरोबर दीपकजी मार्के यांचं नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालंय. त्याचबरोबर जांभरुडीचे ज्येष्ठ ग्रामस्थ लक्ष्मणजी दिघे यांचे शुभागमन. 3 अतिथींना विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर वसंतजी बिराडे यांचंही शुभ आगमन, त्यांचंही स्वागत विनंती आहे. या पण व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरचे स्वागत. यानंतर शैक्षणिक साहित्याचं वाटप आपण करणार आहोत. मात्र सामना महत्वाचा. गोरख अधिकचा वेळ घेऊ नका. 6 चेंडू 21 धावा. सचिन चोरगे मेजर स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल ऑन साइडला दिशा दिले. बॅकवर्ड स्कोलेगला फिल्डर डीप मध्ये थोडे दूर आहेत. एक सिंगल सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या प्राप्त होताना आपण बघत आहोत. 2 धावा पहिल्या चेंडूवरती. धावसंख्या 24. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 19 धाव्याची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या स्पर्धेचा. सो 5 बॉल मध्ये सध्याच्या घडीला या धावा 19 बनवाव्याच लागतील शिवप्रेमी शिरगावला.
5 बॉल 19, सामना अजूनही बॅलन्स. सचिन सोरगे मेजर यांच्याकडे ते क्षमता आहे, त्यांच्याकडे ते कौशल्य आहे. 5 बॉल 19. हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग करू शकले नाही. 1 धाव त्या ठिकाणी सहजरित्या प्राप्त होताना दिसेल. दर्शन शिंदेवरती आता जबाबदारी, दर्शन शिंदेची जिम्मेदारी या मॅचमध्ये आता वाढली आहे. एक सिंगल धाव, धावसंख्या सिंगलच्या सायण आपण बघत आहोत सध्या पोचली आहे ती दाफलकावरती सध्याच्या घडीला 25. समीकरण 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये आवश्यकता 18 धावेची. 18 मोर रिक्वायर्ड फॉर विक्ट्री इन रिमेनिंग 4 बॉल. जास्त वेळ घेत आहे श्री गणेश दहेगाव, लक्ष असू द्या कारण यानंतर मेगा फायनल देखील आपल्याला कव्हर करायची आहे. 4:57 मिनिटं झालेली आहेत. 3 मिनिटाच्या आत हा सामना तुम्हाला फिनिश करावा लागेल. ऑन साइडला पावर बैक फटका, हारा नहीं हूं हिम्मत, हौसला अभी जारी है, इसलिए तो बीच मैदान में संघर्ष मेरा जारी है हे दाखवून दिलंय. दर्शन शिंदेनं बॉल पाठवलाय काउ फेस बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंकनाद करणारा A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. षटकारांना धावसंख्या गतिमान झालेली आहे. स्कोर आपण बघत आहोत सध्या 31-31. 3 चेंडू 12 धावा. मॅच अजूनही ऑन, सामना अजूनही संपला नाही. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीप्रमाणे दर्शन शिंदे या सामन्यामध्ये प्रयत्न करतोय. कंबर त्याने कसली आहे मात्र अजूनही समीकरण थोडं दूर आहे. 3 बॉल आवश्यकता 12 धावेची. सध्या आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभ असते आपण करत आहोत शैक्षणिक साहित्याचं वाटप. रूपाताई मार्के ग्रामपंचायत सदस्य जांभवडे ताईंची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेच्या सदेच्या भेटी निमित्तानं आपल्याला लाभलेले आहे. ताईंचं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. विनंती आहे या पण व्यासपीठावरती महेशजी भोईर मानेरेगाव यांच्या वतीनं फायनल मॅच साठी लागोपाठच्या 6 षटकारांसाठी आकर्षक बकरा हे पारितोषिक अनाऊन्स झालेलं आहे आणि ती उपलब्धता त्यांनी देखील केलेली आहे. महेशजी भोईर मानेरेगाव उद्योजक आहेत, त्याचबरोबर समाजसेवक आहेत. दादांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती आपलंही या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. 2 बॉल 10 धावेची आवश्यकता. दरम्यानचा कालावधीत 2 धावा आलेल्या आहेत. 2 चेंडू 10 धावा. हा बॉल आता निर्णायक. जय आणि पराजयातील अंतर 2 बॉल 10. शिवप्रेमी शिरगाव विरुद्ध श्री गणेश दहीगाव महामुकाबला. हाफ ट्रॅकर पूल अँड पॉवरफुल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्ष अजूनही सोडला नाहीये. जब तक है दम तब तक लढते रहेंगे हम. दर्शन शिंदेनं ठोकलाय या सामन्यामध्ये धगधग वाढवणारा हा धडाकेबाज षटकार. थैंक यू डीजे. क्रिकेट गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. शेवटचा बॉल, शेवटची धाव, शेवटची विकेट जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कोणी बाकीत करू शकत नाही की सामना जिंकेल कोण. आणि तुषार सर, क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी देणारा स्कोर आज परत कुठल्याही संघाने बनवला नाही. त्याच कारणास्तव हे समीकरण आता धोक्यात. 1 बॉल 4 कंपल्सरी जेसिंग. सामना जिंकेल कोण? गोलंदाज गोरख देशमुख त्याची आर्मी श्री गणेश दहेगाव की फलंदाज दर्शन शिंदे त्याची आर्मी शिवप्रेमी शिरगाव. फायनलच्या अगोदरची फायनल आणि सध्या त्या सामन्याचा थरार आपण एन्जॉय करत आहोत. औचित्य एकच, AB रॉयल्स आयोजित वीरहुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषकाचं बहारदार 3रं पर्व. जयदादा दास उद्योजक समाजसेवक यांच्या वतीने सामना संपवला दर्शन शिंदेनं. तर कॅश प्राइज 500चं त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. रोमांचक चित्त थरारक सामना, हृदयाची ठोके वाढवणारा सामना, मेंदूला शून्य करून टाकणारा सामना
हु विल ओन द मॅच, सामना जिंकेल कोण हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. दर्शन शिंदेने दिलेली एकाकी झुंज कायम स्मरणात राहील. मात्र विजय जर संपादित झाला तर ऐतिहासिक नोंद या क्रीडा नगरीमध्ये त्याच्या नावे होईल. अधिकचा वेळ घेऊ नका श्री गणेश जयगाव, जास्त वेळ तुम्ही घेताय. 1 बॉल 4 निर्णायक सामना. अंतिम बॉल साठी दोन्ही टीम करता एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 4. लाईन खराब आहे, लाईन खराब आहे. धाव हवी होती, नकार आलाय. आता होकार नॉस्ट्रॅकर एंडला थ्रो पावा लागेल, थ्रो पावा लागेल. कसा आला कलेक्शन, कसं झालं. मंदार राणे सर यांनी वाईटचा कॉल दिलाय, त्यावरती आली आहे 1 धाव एक्स्ट्रा. वाईट +1 अतिरिक्त 2 धावा आणि अतिरिक्त 2 धावेच्या सोबतीनं विजयाच्या समीप आता जाऊन पोहोचलाय. विजयाचा सुगंध आता दरवळतोय तो शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाच्या खेळाडू कक्षामध्ये. चर्चेला आता प्रेक्षकांमध्ये उदाहरण आलंय. सामना जिंकेल कोण, महत्वाचा सामना, निर्णायक लढत आहे. जो संघ जिंकेल तो तिसऱ्या पर्वाच्या मेगा फायनल मध्ये दाखल होईल. अलीकडे जय बजरंग मानिवली देखील वेट करते त्याच्या अगेन्स्ट मेगा फायनल मध्ये खेळेल कोण, कारण त्यांनाही माहित नाहीये एक्झॅक्टली या सामन्यामध्ये जिंकेल कोण. प्रेक्षक राजाला हवी तशी मॅच सध्या मैदानावरती रस्ती आहे. काय क्वालिटी क्रिकेट दोन्ही टीमनं या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये खेळलंय. मात्र अधिकचा वेळ आता घेऊ नका. गोरख देशमुख, सचिन देशमुख अँड ऑल टीम फिल्डिंग तुम्हाला सेट करावी लागेल. जास्त वेळ घेताय, लक्ष सुद्या. सामना महत्वाचा आहे मात्र वेळही तितकाच महत्वाचा आहे. शैक्षणिक साहित्याचं वाटप सध्या आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. आपल्या मेन स्टेजवरती दोन्ही कॅमेऱ्यानं 2 स्लाइड सध्या प्रेक्षेपण आपण करत आहोत. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता, कंपल्सरी चेस. 1 बॉल 4 चा सामना. वाईट +1 एक्स्ट्रा 2 धावा आल्या. गोलंदाज गोरख देशमुख वरती आता दबाव, दडपण. स्ट्रायकर एंडला शुपला शॉट, फेम स्टार. अभी नहीं तो कभी नहीं, करो या मरो, डू और डाय. 1 बॉल आवश्यकता 2 धावेची. सचिन सोरगे ऑन स्ट्राइक. 1 बॉल 2 फुलटॉस आणि फुलटॉसला स्वीप केलाय. कलात्मक फटका, 1 सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल, दुसरी धावी पूर्ण आणि या सामन्यात विजय शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाचा. मनपूर्वक अभिनंदन शिवप्रेमी शिरगाव. टफ अँड हार्ड लक आपण देऊयात श्री गणेश दहिगावला. हँडशेक करून घ्या दोन्ही टीम. थँक्यू डीजे, थँक्यू. हँडशेक करून घ्या. सामनावीराचा पुरस्कार ओन अँड ओनली दर्शन शिंदे, ज्यानं या मॅच मध्ये विथ द बॅट चांगलं योगदान दिलं त्याला आपण देत आहोत सामनावीराचा किताब, मॅन ऑफ द मॅच. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या दर्शन आपला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड कलेक्ट करा. हँडशेक करून घ्या दोन्ही टीम. सरते शेवटी चित्तथरारक, रोमांचक, रोमहर्षक सामना, प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आणि त्या सामन्यामध्ये विजय संपादित केलाय तो टीम शिवप्रेमी शिरगावनं. मनपूर्वक अभिनंदन. जय बजरंग मानिवली संघ आपण व्यासपीठाच्या समोर या. शिवप्रेमी शिरगाव संघ आपण व्यासपीठाच्या समोर या. त्याचबरोबर दर्शन शिंदे आपण या. आपला सामनावीराचा अवॉर्ड कलेक्ट करा. मेगा फायनलचा सामना 3 षटकांचा असेल ही सूचना दोन्ही संघांनी लक्षात घ्या. सामना 3 षटकांचा. फर्स्ट ऑफ ऑल मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत दर्शन शिंदेला. सचिन दादा बिराडे यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचा दर्शन. सामनावीरसाठी आपल्याला चषक सौजन्य लाभलेले अमोलजी शिंगोले उद्योजक, देवीदास मार्गे उद्योजक, त्याचबरोबर रघुनाथ दादा तुबे उद्योजक या आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभ असते त्यांचाही आपण आभार व्यक्त करूयात. सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत दर्शन शिंदेला, ज्याची 27 धावेची संस्मरणीय केली या महत्वपूर्ण सेमीफायनलच्या सामन्यात. तो लढला, तो खेळला आणि तो जिंकला. संघ शिवप्रेमी शिरगाव मेगा फायनल मध्ये पोहोचला. मनपूर्वक अभिनंदन शिवप्रेमी शिरगाव. टफ अँड हार्ड लक आणि अपकमिंग टुर्नामेंटसाठी ऑल द बेस्ट आपण देऊयात टीम श्री गणेश दहिगावला.